चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये. मला सांगा, मी ऑडिबल आणि व्हिजिबल आहे का? फास्ट कमेंट करा. चला, हायकोर्ट भरतीबाबत याच्या अगोदर एक आपण महामॅरेथॉन घेतलं होतं, ज्याच्यामध्ये बहुतांश आपण अभ्यासक्रम संपूर्ण सामान्य ज्ञानचा प्रत्येक भाग स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, टच करण्याचा प्रयत्न केला होता. आजचा त्याचाच हा दुसरा भाग. याच्यामध्ये सुद्धा आपण संपूर्ण सामान्य ज्ञानचं रिव्हिजन घेणार आहोत, की आपल्याला कोणत्या पद्धतीचं जीएस विचारल्या जाऊ शकतं. काही करंटचेही प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर करायची सुरुवात. चला, करूया सुरुवात आजच्या सेशनची. मित्रांनो, तत्पूर्वी आपण हा एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केलाय, ज्याचं नाव आहे द सिलेक्शन क्लब. 4 लोक, 4 वेगवेगळे विषय आणि त्या विषयातले टॉपचे लोक. तर हे 4 लोक मिळून आपण या ठिकाणी द सिलेक्शन क्लब हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणखी बॅचेस वगैरे सुरू होणं बाकी, या महिन्यापर्यंत सुरू होतील. तुम्हाला ते शेड्यूल सुद्धा याच्यामध्ये येत जाईल. तुम्हाला बालाभैया किंवा अमोल सर सांगत जातील की येणाऱ्या याच्यामध्ये काय शेड्यूल आपलं असणार आहे. चला, सुरू करूया आपण आपल्या प्रश्नाला. फक्त 20 सेकंद तुमचे घेतोय. जर तुम्हाला येणारी तलाठी भरती किंवा नगर परिषद भरती जी एमपीएससी घेणार आहे, म्हणजे 99% तर एमपीएससी घेणार आहे, ती करायची असेल तर तुमच्यासाठी सामान्य ज्ञानची बॅच मी घेऊन आलोय. याच्यामध्ये याच्यासाठी लागणारे, म्हणजे ती प्री मेन्स हो कसे हो, याच्यामध्ये असणारे भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, पर्यावरण, राज्यघटना, सामान्य ज्ञान, करंट अफेअर एवढे विषय एकत्रित सामान्य ज्ञान एमपीएससी सरळ सेवा बॅच मी घेऊन आलेलो आहे. याची प्राइस 1499. मात्र होळीची ऑफर सुरू या उद्या शेवटचा दिवस. कुपन अप्लाय करायचं होळी 300 म्हणून. आणि ॲप आहे आपलं शिनगारे जीएस अकॅडमी. आणखी या ॲपवर ती बॅच येणं बाकी आहे. शिनगारे जीएस अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. उद्यापर्यंत ही बॅच घेऊ शकता. 1 वर्षाची व्हॅलिडिटी, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 19 फेब्रुवारीला सुरू झाली. जवळपास याच्यामध्ये भूगोल विषय सुरू आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळ 2 वेगवेगळे विषय लाईव्ह याच्यामध्ये सुरू होतील. चला, पहिला प्रश्न तुमच्या समोर हा. मी बघा, हायकोर्ट भरतीच्या सर्व परीक्षांसाठी लागणारे जीएस घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला काठिण्यता पातळी काही प्रश्नाची हार्ड दिसेल, काही प्रश्नाची सिंपल, मात्र सगळ्या भागाला आपण इथं स्पर्श करणार आहोत. चला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ कोणते? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ कोणते? चला, नमस्कार नमस्कार. शुभांगी, भागवत आहे, सय्यद, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. चला मित्रांनो, तुम्हाला काही महत्वाच्या संतांची समाधीस्थळ विचारले जातात. ज्यांना माहीत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. गाडगे बाबाचं समाधीस्थळ कुठे? गाडगे बाबा सांगा फास्ट, कमेंट बॉक्समध्ये सांगा समाधीस्थळ. त्याच्यानंतर समर्थ रामदास यांचं समाधीस्थळ कुठे? समर्थ रामदास, जे वारंवार परीक्षेला प्रश्न आलेले आहेत तेच या ठिकाणी मी घेत आहे. संत एकनाथ यांचं समाधीस्थळ कुठे? संत एकनाथ. त्याच्यानंतर गजानन महाराज यांचं समाधीस्थळ कुठे? गजानन महाराज. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. त्याच्यानंतर हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे, गुरोबा कुंभार यांचं समाधीस्थळ. गुरोबा कुंभार. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रातल्या संतांची माहिती, आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर चोखामेळा यांची समाधी, चोखामेळा. मच्छिंद्रनाथ यांची समाधी, मच्छिंद्रनाथ. त्याच्यानंतर तुकाराम महाराज. ज्यांना माहित आहे नंबर सांगायचा आहे, नंबरच्या पुढं समाधीस्थळ यायचंय, तुकाराम महाराज. त्याच्यानंतर जनार्दन स्वामी. किती झाले? 9. जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी. निवृत्तीनाथ. बस 11. ठीक आहे, चलो आता याचे एक 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 उत्तर.
संत गाडगेबाबांचं दिलेले बऱ्याच जणांनी. संत गाडगेबाबांचं समाधी स्थळ आहे हा अमरावती. अमरावती. त्याच्यानंतर समर्थ रामदास यांचं समाधी स्थळ आहे सज्जनगड. 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 त्याच्यानंतर संत एकनाथ यांचं समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळतं पैठण. त्याच्यानंतर गजानन महाराज यांचं समाधी स्थळ पाहायला मिळतं शेगाव. संत ज्ञानेश्वर यांचं समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळतं आळंदी. आळंदी. त्याच्यानंतर गोरोबा कुंभार यांचं समाधी स्थळ आहे ढोकी. ढोकी ढोकी. त्याच्यानंतर चोखामेळा यांचं समाधी स्थळ आहे पंढरपूर. पंढरपूर. मच्छिंद्रनाथ यांचं समाधी स्थळ आहे सप्तशृंगी. सप्तशृंगी. मच्छिंद्रनाथ यांचं. संत तुकाराम महाराज यांचं समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे देहू. देहू. त्याच्यानंतर जनार्दन स्वामी यांचं समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे दौलताबाद. दौलताबाद. आणि निवृत्तीनाथ यांचं समाधी स्थळ पाहायला मिळतं त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. हे साधू संत त्यांचं समाधी स्थळ. आणि मराठीमध्ये प्रश्न विचारला जातो टोपण नावे किंवा पूर्ण नाव सांगा. बरोबर आहे. चला मग या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी ग्रामगीता लिहिली त्यांचं समाधी स्थळ आहे मोजरी. मोजरी. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे 3 इथं बरोबर आहे. क्लिअर. चलो आगे. घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात बांबू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रात बांबू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? चलो. चला जर नवीन जॉईन झालेला असाल लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि प्लॅटफॉर्मवर या पहिला आलेला असाल द सिलेक्शन क्लब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बांबू संशोधन केंद्र. काही महत्वाचे संशोधन केंद्र ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता नंबर टाकायचं संशोधन केंद्र मला सांगायचं. नारळ संशोधन केंद्र कुठं आहे? गवत संशोधन केंद्र कुठं आहे? तेलबिया संशोधन केंद्र कुठं आहे? केळी संशोधन केंद्र कुठं आहे? काय विचारले? बांबू. हा बांबू संशोधन केंद्र कुठं आहे? त्याच्यानंतर राष्ट्रीय कांदा संशोधन केंद्र कुठं आहे? कांदा संशोधन केंद्र. त्याच्यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कुठं आहे? डाळिंब संशोधन केंद्र. किती झाले? 7. आणखी एक देतो. भात संशोधन केंद्र कुठं आहे? एक शेवटचं द्राक्ष संशोधन केंद्र कुठं आहे? बऱ्याच जणांना उत्तर माहीत आहेत मात्र ज्यांना माहीत नाहीत त्यांनी समोर लक्ष द्या. जनार्दन स्वामी कोपरगाव. नाही 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 काहीतरी कन्फ्युजन होते. हा तरी बघा एकदा रिसर्च करा. नारळ संशोधन केंद्र आहे भाट्टे या ठिकाणी. भाट्टे. भाट्टे. गवत संशोधन केंद्र आहे पालघर येथे. पालघर गवत संशोधन केंद्र. तेलबिया संशोधन केंद्र आहे जळगाव. जळगाव तेलबिया संशोधन केंद्र. केळी संशोधन केंद्र आहे यावल. हे जळगाव मध्येच. यावल. बांबू संशोधन केंद्र तिकडं विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये चीचपल्ली या ठिकाणी. चीचपल्ली. चीचपल्ली येथे. चीचपल्ली. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. त्याच्यानंतर राष्ट्रीय कांदा संशोधन केंद्र जे आहे हे राजगुरुनगर. राजगुरुनगर पुणे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र जे आहे हे आहे केगाव सोलापूर. सोलापूर. भात संशोधन केंद्र जे आहे हे आहे कर्जत येथे. कर्जत खोपोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि द्राक्ष संशोधन केंद्र जे आहे हे आहे पुणे या ठिकाणी. क्लिअर. चलो मग तुम्हाला प्रश्न विचारलाय बांबू संशोधन केंद्र. ऑप्शन क्रमांक 2 चीचपल्ली
हे उत्तर बरोबर आहे. क्लिअर क्लिअर. चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, बदामीच्या चालुक्यांची स्थापना कोणी केली होती? इतिहासाचा प्रश्न आहे. इतिहासामध्ये सुद्धा प्राचीन इतिहासाचा प्रश्न आहे. चालुक्य घराणे तुम्हाला माहित असेल, दक्षिण भारतातलं हे एक मोठं घराणं होतं. चालुक्य 3 पद्धतीचे चालुक्य घराणे होते. एक बदामीचे चालुक्य, दुसरे वेंगीचे चालुक्य, तिसरे कल्याणीचे चालुक्य. कल्याणीच्या चालुक्यांचा काही विशेष असा इतिहास नाहीये, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र मुख्यत्वे प्रश्न विचारले जातात बदामीच्या चालुक्यावर आणि वेंगीच्या चालुक्यावर. त्यामुळं लक्षात असू द्या. पहिल्यांदा जे विचारले त्याच्याबद्दल चर्चा करूया. बदामीच्या चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली? मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये चालुक्य घराणे जे आहे हे दक्षिण भारतातील सर्वात महत्वाचं घराणं. चालुक्य घराणं हे कधीपासून कधीपर्यंत चालुक्य घराणं आपल्याला पाहायला मिळतं? तर साधारणतः 5व्या शतकातलं चालुक्य घराणं आहे. याचं संस्थापक तुम्हाला जर विचारले कोण होते चालुक्य घराण्याचे संस्थापक, तर संस्थापक होते पुलकेशी प्रथम. आता इथं परत एक कन्फ्युजन आहे. पुलकेशी प्रथम, जर तुम्ही 11वीचा इतिहास काढला तर 11वीच्या इतिहासामध्ये याचा संस्थापक जयसिंग यांना दाखवले. जयसिंग जे होते हे चालुक्य घराण्याचे संस्थापक होते 11वीच्या इतिहासामध्ये. मात्र त्याच्यामध्ये असं दाखवलं की वास्तविक संस्थापक, जसं आपण म्हणतो की जैन धर्माचे संस्थापक पुस्तकामध्ये कोणते आहे बघा, जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर. आणि त्याच्यामध्ये आणखी काय असतं, आपण जेव्हा खाली वाचायला घेतो दुसरंच वाक्य असतं, भगवान महावीर हे जैन धर्मीयाचे 24वे तीर्थंकर आहेत. मग जैन धर्मीयाचे 24वे तीर्थंकर असतील तर यांच्या अगोदर 23 होऊन गेले, मग ते जैन धर्माचे संस्थापक नाही आहेत का? मित्रांनो, इतिहास आणि पुराण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इतिहास जिथपर्यंत आपल्याला पुरावे सापडलेले आहेत तो आपल्या समोर मांडला जातो, तो इतिहास असतो. आणि त्या इतिहासामध्ये असणाऱ्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय त्याचे पुरावे आपल्याकडे नसतात, आपण फक्त ग्रंथाचा आधार घेतो. जसं जैन धर्माचे जे संस्थापक आहेत त्याच्यामध्ये असंही वाक्य आहे की वृषभदेव हे पहिले तीर्थंकर आहेत आणि वृषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक आहेत. वास्तविक संस्थापक भगवान महावीरांना म्हणण्यात आले, वर्धमान महावीरांना म्हणण्यात आले. सेम त्या पद्धतीनं प्रथम पुलकेशी जे आहे हे चालुक्य घराण्याचे वास्तविक संस्थापक. चालुक्य घराण्याची राजधानी खूप वेळा विचारलेली आहे. चालुक्य घराणं म्हणजे सध्याचं कर्नाटक वगैरे तेलंगणा या भागामध्ये विस्तारलेलं, महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग त्याच्यामध्ये येत होता. चालुक्य घराण्याची राजधानी होती वातापी, जे आपण बदामी म्हणून ओळखतो, बदामी. क्लिअर. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, 2-4 महत्वाचे की पॉइंट जे वारंवार परीक्षेला येतात ते त्या ठिकाणी तुम्हाला देतो. याच्यामध्ये सर्वात पराक्रमी राजा विचारला जातो. सर्वात पराक्रमी राजा म्हणजे आपण काय करूया, सर्वात पराक्रमी राजे बघूया, त्यांचे नाव विचारले जातात की हे राज्य कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत. पहिला आहे पहिला पुलकेशी किंवा पुलकेशी प्रथम याला म्हटलं जातं. पहिला पुलकेशी. मित्रांनो, पहिला पुलकेशी जो आहे याला दक्षिण भारतातला पहिला सार्वभौम राजा म्हटलं गेलंय. पहिला सार्वभौम. एकदा तुम्हाला ही कन्सेप्ट सांगतो, कारण याने अश्वमेध यज्ञ केला होता. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय मित्रांनो, त्या काळी जे बलाढ्य राजे असायचे, ज्यांच्याकडे भरपूर ताकद असायची, सैन्यबळ असायचं, ते राजे स्वतःच ताकद तपासण्यासाठी, म्हणजे त्यांना असं वाटायचं की मला हरवणारा जग इथं कोणीच नाहीये, मग ते अश्वमेध यज्ञ करायचे. अश्वमेध यज्ञ हे असा यज्ञ असतो की त्या ठिकाणी एक घोडा, त्याची पूजा वगैरे केली जाते, घोडा सोडला जातो असाच, त्याच्या मागे सैन्य असतो घोड्याच्या. घोडा जिथं जाईल, सैन्य म्हणणार नाही इकडे चल, घोड्याच्या मनानं घोडा जिकडे जिकडे जाईल तिकडं त्याच्या मागे हे सैन्य जाणार. आणि तो जो घोडा आहे त्याला अश्वमेध असं म्हटलं जायचं. अश्वमेध कशासाठी, तर तो घोडा वर्षभर जेवढ्या भागापर्यंत जाईल तेवढा भाग हा माझा आहे हा सांगण्यासाठी तो घोडा सोडलेला असायचा. आणि एखाद्याच्या राज्यामध्ये जर तो घोडा आला आणि त्या पुढच्या राजानं जर त्या घोड्याला धरलं, पकडलं, तर हे सैन्य त्यांच्यावर तुटून पडायचं आणि ते एक त्यांच्यासोबत युद्ध व्हायचं. तर पहिला अश्वमेध यज्ञ सक्सेस झालेला राजा होता पहिला पुलकेशी, जो पराक्रमी राजा, पहिला सार्वभौम राजा. जेव्हा वर्ष व्हायचं,
म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार त्यावेळेस प्रथा असायची. पुन्हा पाडव्याच्या दिवशी म्हणजे वर्ष झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा सोडला वर्ष झाल्यानंतर तो घोडा आणायचा, त्याच्याबरोबर एक बैल असायचा आणि आणखी एक कुठला तरी प्राणी आणि तो घोडा याची आहुती द्यायची यज्ञामध्ये, असा तो प्रकार असायचा. असो पहिला पुलकेशी संदर्भित आहे, चालुक्य घराण्याशी, आणि हा पहिला सार्वभौम राजा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला कीर्तिवर्मन पहिला पाहायला मिळतो. कीर्तिवर्मन, फक्त राजे मी देतोय, कीर्तिवर्मन प्रथम. चालुक्य घराण्यातला दुसरा राजा आहे पुलकेशी द्वितीय. पुलकेशी द्वितीय, क्लिअर. हा, आता शेवटचा राजा विचारला जाईल बरं का, एक तर पहिला आणि शेवटचा विचारला जातो. शेवटचा राजा आपल्याला पाहायला मिळतो कीर्तिवर्मन द्वितीय. कीर्तिवर्मन द्वितीय हा शेवटचा राजा पाहायला मिळतो. मित्रांनो, इथं मंदिर शैली जी यांची असायची ही द्रविड असायची. द्रविड मंदिर शैली ही द्रविड असायची. तुम्ही साऊथ मध्ये जा, तुम्हाला द्रविड शैलीतलेच मंदिर तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, चलो मग या प्रश्नाचं उत्तर की चालुक्य घराण्याचा संस्थापक पहिला पुलकेशी किंवा पुलकेशी प्रथम आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं, वेंगीच्या चालुक्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. वेंगीचे चालुक्य, फक्त त्यांचे संस्थापक मी देतोय. वेंगीचे चालुक्याचे संस्थापक आहेत विष्णुवर्धन. कोण? विष्णुवर्धन. विष्णुवर्धन, त्याची कहाणी आहे, मी माझ्या कोर्समध्ये तुम्हाला माहिती आहे, प्राचीन इतिहासामध्ये हे घेतलेलं आहे की कसे विष्णुवर्धन त्याला राज्य देण्यात आलं वगैरे वगैरे, आणि मग कशी स्थापना. हे सगळे इतिहास जो आहेत खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट इतिहास. मला वाटतं मी चुकून सायन्स फील्डचा शिक्षक म्हणजे सायन्स फील्ड मी निवडली. मी इतिहास वगैरे याच्यामध्ये आणखी पुढं खूप इंटरेस्ट येतो, इतिहास ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये, शिकवण्यामध्ये सुद्धा. याचे राजधानी शैली, राजधानी जी आहे, राजधानी, त्याची राजधानी आपल्याला पाहायला मिळते पिष्टपूर. पिष्टपूर. आपण यांच्या कहाण्या ऐकून फक्त इमॅजिन करू शकतो की किती आवाढव्य सगळं असेल. चला, द्राक्ष संशोधन केंद्र नाशिक. ठीक आहे, ठीक आहे, करेक्शन करून घ्या. क्लिअर, घ्या पुढचा प्रश्न. भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे काय रिपीट करायचे? काय रिसर्च करा एकदा मधामध्ये त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मी काही अशी शहरं विचारतोय ज्या शहरांवर परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला जातो. तुम्ही रिसर्च करा. आता मी पडत नाही कोणतं संशोधन केंद्र कुठे, रिसर्च करा, कारण त्याच्यावरच जर राहिलो तर आपल्याला बाकी कंटेंट होणार नाही. इंटरनेट गुगल करून सांगा बरं 2-4 जण द्राक्ष संशोधन केंद्र. चला, जसं तुम्हाला विचारलं जाईल की भारताचे मँचेस्टर कोणाला म्हटलं जातं, आता हे भारताचे कॉमन राहील. मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? त्याच्यानंतर 7 बेटांचे शहर सगळ्यांना माहीत आहे, परंतु रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. 7 बेटांचे शहर. त्याच्यानंतर अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात? त्याच्यानंतर दख्खनची राणी कोणाला म्हणतात? दख्खनची राणी. त्याच्यानंतर मंदिरांचे शहर कोणाला म्हणतात? कोणत्या शहराला मंदिरांचे शहर म्हणतात? मंदिरांचे शहर. त्याच्यानंतर तलावांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तलावांचे शहर. याच्यामध्ये 2 शहर आहेत, त्याच्याबद्दल आपण तेव्हा चर्चा करूया. त्याच्यानंतर भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? भारताची सिलिकॉन व्हॅली. सिलिकॉन व्हॅली. किती झाली? 7. त्याच्यानंतर भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर कोणत्या शहराला म्हणतात?
इलेक्ट्रॉनिक शहर. ठीक. त्याच्यानंतर 8, 9 कोणत्या शहराला भारताचे अंतराळ शहर म्हणतात? अंतराळ शहर. 10 शेवटचं देतोय. कोणत्या शहराला भारतातील उत्सवांचे शहर म्हणतात? उत्सवांचे शहर. चलो करूया याला क्रॉस चेक. क्रॉस चेक आता ती तुम्हाला बोलत बोलत झालं, क्रॉस चेक नाही, याची उत्तरं घेऊया. चला, भारताचे मँचेस्टर हे म्हटलं जातं कोणाला? सांगा पहिलं उत्तर. अहमदाबाद. आता याच्यामध्ये 2 आहेत. उत्तर भारताचे मँचेस्टर हे म्हटलं जातं कानपूरला, आणि दक्षिण भारताचे मँचेस्टर म्हटलं जातं कोइंबतूरला. कोइंबतूर. कोइंबतूर. त्याच्यानंतर 7 बेटांचे शहर जर विचारलं तर ते आहे मुंबई. 7 बेटाचं शहर मुंबईला म्हटलं जातं. अरबी समुद्राची राणी म्हटलं जातं कोचीनला. कोचीन. कोचीन अरबी समुद्राची राणी. दख्खनची राणी म्हटलं जातं ते म्हणजे दख्खनची राणी म्हटलं जातं पुणे शहराला. पुणे शहर. मंदिरांचे शहर म्हटलं जातं ते म्हणजे वाराणसी. वाराणसी. तलावांचे शहर मित्रांनो, श्रीनगरला तलावांचं शहर म्हटलं जातं. मात्र अलीकडेच उदयपूरला सुद्धा तलावांची शहर असं म्हणण्यात येत आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली, भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर आणि भारताचे आंतरराष्ट्रीय शहर, अंतराळ शहर, तिन्हीचं उत्तर एक बंगळुरू. बंगळुरू. बंगळुरू किंवा बँगलोर तुम्ही म्हणतात. उत्सवांचे शहर जे आहे मदुराईला उत्सवांचं शहर म्हणतात. मदुराई उत्सवांचे शहर. क्लिअर? हा राहील राहील रेकॉर्डेड मध्ये, काय हरकत नाही, नंतर पाहिलं तरी काय हरकत नाही. क्लिअर? मग या प्रश्नाचं उत्तर बँगलोर किंवा बंगळुरू. याला भारतातील काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉनिक शहर. मगाशी काय प्रश्न होता? द्राक्ष संशोधन केंद्र. मी गुगल करतो थांबा. हे काय असतं? उत्पादन वेगळं, महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे? ICAR नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी. त्यामुळे काय आहे, त्याच्यामुळेच ते रिपीट घ्या सर, पुन्हा ते करेक्शन करा, माहीत असतंय का आपल्याला? मी तरी म्हणू लागलो तुम्ही थोडंसं रिसर्च करा, स्वतः पहा, याचा अर्थ तुम्ही शोधा. कोण आहे ते? मगाशी कोण होतं? परत मेसेज करा एकदा की सर माझं चुकलं म्हणून. कोण होतं ते? हे मगाशी मी तेव्हापासून इग्नोर करायलो, चला चला, ज्याला म्हणलं करेक्शन कर बाबा तू. अरे दादा, हे भारतातलं चालू आहे. ठाणे तलावांचा जिल्हा आहे, ते महाराष्ट्राचं वेगळे. हे शहर हे भारतातलं घ्यायलो आपण. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तलावांचा जिल्हा ठाणे हे भारतातलं आहे, भारतातलं. समजतंय का? कसं करावं रे बाबा, कसं करा. चला, साम्राज्यवाद मुर्दाबाद हा नारा कोणी दिला? साम्राज्यवाद मुर्दाबाद हा नारा कोणी दिला? हिमांशु सर समजलं का काय म्हणतोय मी? हिमांशु सर, हा,
साम्राज्यवाद मुर्दाबाद हा नारा कोणी दिला? बघा, काही नेत्यांची ऐतिहासिक प्रसिद्ध नारे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? जय जवान जय किसान. ज्यांना माहीत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. हा नारा कोणी दिला होता? त्याच्यानंतर जय जगत हा नारा कोणी दिला होता? जय जगत. त्याच्यानंतर कर भरू नका, कर भरू नका हा नारा कोणी दिला होता? त्याच्यानंतर संपूर्ण क्रांती, संपूर्ण क्रांती हा नारा कोणी दिला होता? वंदे मातरम, वंदे मातरम हा नारा कोणी दिला होता? 5 6. चलो दिल्ली, चलो दिल्ली कुणी नारा दिला होता? करेंगे या मरेंगे, करा किंवा मरा हा नारा कोणी दिला होता? 8. पूर्ण स्वराज्य, पूर्ण स्वराज्य हा नारा कोणी दिला होता? 9. वेदांकडे परत चला, वेदांकडे परत चला हा नारा कोणी दिला होता? ठीक आहे, चलो. महत्वाचे नेते आणि त्यांनी दिलेली नारे. चला, क्या जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलाय. लाल बहादूर शास्त्री, लाल बहादूर शास्त्री. जय जगत हा नारा दिलाय विनोबा भावे, विनोबा भावे. जय जगत नारा दिलाय. कर भरू नका, कर भरू नका म्हटले सरदार वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. शेतसाऱ्याच्या विरोधात यांनी आंदोलन केलं होतं, तेव्हा त्यांनी दिलेला नारा होता संपूर्ण क्रांती जयप्रकाश नारायण, जयप्रकाश नारायण, जयप्रकाश नारायण. त्याच्यानंतर वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी, बंकिमचंद्र चटर्जी, चटर्जी. त्याच्यानंतर चलो दिल्ली हे म्हटलं होतं सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी आणखी एक नारा दिला होता, सांगा बरं. सुभाषचंद्र बोस यांचा आणखी एक नारा आहे, सांगा ज्याला माहित आहे ते. करेंगे या मरेंगे महात्मा गांधी, महात्मा गांधी. त्याच्यानंतर पूर्ण स्वराज्य पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं होते, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नारा दिला होता, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर वेदांकडे परत चला स्वामी दयानंद सरस्वती यांचा नारा आहे, स्वामी दयानंद सरस्वती, सरस्वती. ठीक आहे, चलो. काय विचारले? साम्राज्यवाद का नाश हो, साम्राज्यवाद मुर्दाबाद हे म्हणलं होतं भगतसिंग यांनी. साम्राज्यवादाचा नाश हो, साम्राज्यवाद मुर्दाबाद. हा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा सुभाषचंद्र बोस यांचा नारा. आणि जय हिंद हा सुद्धा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता. ही घोषणा आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादी दूंगा. मराठी भाषिक जे आपण आहोत, आपल्याला बऱ्याच वेळा तुमचा वापर कळत नाही. आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला काय म्हणतो, तुम क्या करो, तुम ऐसा करो, तुम ऐसा करो. हिंदीमध्ये तुम हा शब्द आरे तुरे, तू 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 याच्यावर वापरला जातो.
आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला जेव्हा हिंदीतून तुम्हाला बोलायचं असतं तेव्हा आप म्हणून बोलायचं असतं. आप ऐसा कीजिए, आप वैसा कीजिए. बऱ्याच वेळा मी बघतो की आपण लहान असणारा पोरग सुद्धा एखादा कोणी मोठा असेल आणि त्याला हिंदीमध्ये बोलत असेल, तुम क्या करो, तुम ऐसा करो, तुम ऐसा करो. तू म्हणजे आरे तुरे झालं तो. हा, आप शब्द वापरला जातो. चला, ते मला 3-4 दिवसापूर्वी इन्सिडेंट समोर आला, ते आता आठवलं त्याच्यामुळे. चलो. रिकामी जागा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा, तुम म्हणजे आप नाही. तुम म्हणजे आरे तुरे मधलं झालं ते. आप वेगळं आणि तुम वेगळं. चला, कोणते राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे असं विचारलंय. राष्ट्रीय उद्यानाबद्दल चर्चा करूया. राष्ट्रीय उद्यान सद्यस्थितीला भारतामध्ये तुम्हाला विचारलं जाईल एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत. भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या आहे 107 एवढी. किती? 107. आता परत याच्यामध्ये काही अल्पवाचक असतात. अल्पवाचक म्हणजे एखादंच पुस्तक असतं त्यांच्याकडे कोणत्याही लेखकाचं आणि ते त्याच्यातूनच वाचून, सर तुम्ही चुकलात, म्हणजे आम्ही इथं 10-15 पुस्तकं वाचून समोर येणारे चुकीचे, आणि तू एकच पुस्तक वाचतो त्याच्यामध्ये 106 लिहिलेलं असतं, तू इथं येऊन सरला म्हणतो की तुम्ही चुकले. समजतंय का? हे तर भारत आहे. तर लक्षात घ्या, 106 काही पुस्तकात असतील तर ते करेक्ट करा. 107. 107. 107. ठीक आहे. परत त्याच्यात मला माहित होतं 106-8 असं चालणार आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत असं जर तुम्हाला विचारलं, महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या आहे 6 एवढी. 6. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर आता तुम्हाला विचारलं जाईल पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते. पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणजे सर्वात जुने. त्याच्यानंतर पहिले समुद्री राष्ट्रीय उद्यान कोणते. पहिले राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर पहिले समुद्री राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते. सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते. क्लिअर. चलो, हे असे वन लाइनर प्रश्न आहेत. तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते. तरंगते राष्ट्रीय उद्यान. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कोणते. एकशिंगी गेंडा ज्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतो त्याच्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कोणते. वाघांसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान कोणते, जे पूर्णपणे वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. तर एक 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 उत्तर आपण घेऊया. चला, पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे हे आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. जिम कार्बेट, या जिम कार्बेटचं जुनं नाव आहे हेली नॅशनल पार्क किंवा हेली नॅशनल राष्ट्रीय उद्यान. हेली हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. उत्तराखंड. आणि हे स्थापन कधी झाले. पहिले म्हणजे सर्वात जुने हे, याची स्थापना झालेली आहे 1936 ला. क्लिअर. त्याच्यानंतर पहिले समुद्री राष्ट्रीय उद्यान कोणते. मित्रांनो, कच्छ. आता कोणीतरी मालवण लिहिलं त्याच्याबद्दल सांगतो. कच्छ जो आहे याची स्थापना 1982 ला झाली आणि हे पहिले समुद्री राष्ट्रीय उद्यान आहे. मित्रांनो, मालवण हे महाराष्ट्रातलं एकमेव सागरी अभयारण्य. सागरी अभयारण्य. इथं राष्ट्रीय उद्यानाबद्दल आपण चर्चा करतोय, ते राष्ट्रीय उद्यान नाही, ते सागरी अभयारण्य. ठीक आहे. चलो, सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान जर विचारलं, हेमिस नॅशनल पार्क. हेमिस राष्ट्रीय उद्यान हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. मित्रांनो, हे कुठं आहे तर हे लडाख या ठिकाणी आहे. लडाख. कच्छ कुठं आहे. कच्छ गुजरातमध्ये. त्याच्यानंतर सर्वात लहान जर म्हटलं, साऊथ बटन नॅशनल पार्क. साऊथ बटन राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे तर हे आहे अंदमान आणि निकोबार. ए अँड एन म्हटलं की लक्षात आलं पाहिजे. एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव आहे केबुल लामजाओ. केबुल लामजाओ. बर, याच्यावर आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे कोणत्या सरोवरामध्ये आहे तर हे लोकटक सरोवरामध्ये आहे. लोकटक सरोवर.
कुठं आहे हे आहे मणिपूर येथे, लोकटक सरोवर मणिपुर, ठीक आहे. केबुल लामजाव. उसके बाद एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा नॅशनल पार्क, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान एक म्हणजे रणथंबोर, रणथंबोर, आणि दुसरा आहे सिरिस्का राष्ट्रीय उद्यान, सिरिस्का नॅशनल पार्क. हे प्रामुख्याने, तसे तर अनेक राष्ट्रीय उद्यानामध्ये वाघ आहेत, जसं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा जो भाग आहे असो. जिम कार्बेट हे सगळ्यात जुनं 1936 ला स्थापन झालेलं नॅशनल पार्क. हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. 1908 मध्ये मुंबईत सेवा सदनची स्थापना कोणी केली सांगा. 1908 मध्ये मुंबईमध्ये सेवा सदनची स्थापना कोणी केली? चलो, हा मित्रांनो, बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे रमाबाई रानडे. आता थोडस यांच्याबद्दल चर्चा करूया. रमाबाई रानडे कोणते कोणते प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता आहे? रमाबाई रानडे. मित्रांनो, पंडिता रमाबाई वेगळ्या आणि रमाबाई रानडे वेगळ्या. बरेच जण कन्फ्यूज, म्हणजे नवीन अभ्यास करणारे कन्फ्यूज होतात. मित्रांनो, 1862 ला यांचा जन्म आहे. जन्म कुठं? देवराष्ट्र सातारा या ठिकाणी, देवराष्ट्र. त्याच्यानंतर त्यांनी मित्रांनो 1873 ला म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी यांचा विवाह झाला होता महादेव गोविंद रानडे यांच्याबरोबर. म गो रानडे, तुम्हाला माहित आहे, हे सुद्धा समाज सुधारक होते. यांच्यासोबत यांचा विवाह झाला. त्यानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली समाजकार्याला. 1904 ला त्यांनी भारत महिला परिषद ज्या भरली होती त्याच्या अध्यक्षा होत्या. भारत महिला परिषद जी मुंबईला भरली होती त्याच्या अध्यक्षा, मुंबई याच्या अध्यक्ष. त्याच्यानंतर त्यांनी 1908 ला सेवा सदन चालू केलं मुंबईला. सेवा सदन कुठं? मुंबई येथे सुरू केलं. त्याच्या दुसऱ्या वर्षी 1909 ला त्यांनी सेवा सदन स्थापन केलं पुणे या ठिकाणी. सेवा सदन पुणे म्हणून 1908 प्रश्नामध्ये विचारले तुम्हाला. इथं जर 1909 असलं असतं तर पुढचंही सगळं बदललं असतं. तर ते मुंबई पण दिले का? बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 1924 ला प्लेगच्या साथीमुळे त्यांचा मृत्यू झाला. प्लेगमुळे मृत्यू, प्लेगमुळे मृत्यू. आता बरेच जण इथं कन्फ्यूज होतात की सर पंडिता रमाबाई यांनी यांची जी सदनं आहेत ते आम्हाला कन्फ्यूज होतात. फक्त सेवा सदन म्हटलं तर रमाबाई रानडे, आणि मित्रांनो शारदा सदन म्हटलं पंडिता रमाबाई, शारदा सदन. त्याच्यानंतर मुक्ती सदन म्हटलं पंडिता रमाबाई, सदानंद सदन म्हटलं पंडिता रमाबाई, त्याच्यानंतर प्रीती सदन म्हटलं पंडिता रमाबाई, त्याच्यानंतर बातमी सदन म्हटलं पंडिता रमाबाई. हे सगळे कोण? पंडिता रमाबाई, पंडिता रमाबाई. ठीक. आणि ही रमाबाई रानडे. क्लिअर? एवढे 4-5 मुद्दे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. मग इथं सेवा सदन म्हटलंय तर ऑप्शन क्रमांक 3 कोण? रमाबाई रानडे.
क्लिअर? घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. व्हिटॅमिन B12 चे रासायनिक नाव काय आहे? प्रश्न पहा, उत्तर द्या. चला, व्हिटॅमिन B12 रासायनिक नाव. आता काही जीवनसत्व आणि त्यांची रासायनिक नावं तुम्हाला या ठिकाणी विचारतोय. मला सांगा व्हिटॅमिन ओ, व्हिटॅमिन ए रासायनिक नाव सांगा. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B1 रासायनिक नाव. ज्यांना माहित आहे कमेंट करा लगेच. व्हिटॅमिन B2 4, व्हिटॅमिन B3 5, व्हिटॅमिन ए, बी, हे B1 आहे ना, B2, B3, त्याच्यानंतर B5, B4 एक्झिस्ट करत नाही. त्याच्यानंतर B6, B6 7, B9 वर सुद्धा प्रश्न विचारला जातो. याच्यातलं एक ऑप्शन B9 चं सुद्धा आहे. त्याच्यानंतर 8 B12, हे याला मिळून बी कॉम्प्लेक्स म्हणतात बरं का. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी झालं का. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी, त्याच्यानंतर व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. याची आपल्याला नावं सांगायची. बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. जसं की व्हिटॅमिन ए ला रेटिनॉल असं म्हटलं जातं. रेटिनॉल काय म्हणतात? रेटिनॉल. व्हिटॅमिन B1 ला थायमिन म्हटलं जातं. थायमिन. लाईव्हची संख्या भरपूर आहे पण लेक्चरला लाईक कमी आहेत. त्याचा अर्थ लेक्चर आवडत नाही का? आवडत असेल तर लाईक करा. व्हिटॅमिन B2 जे आहे हे B2 याला म्हटलं जातं रायबोफ्लेवी, बरोबर आहे, रायबोफ्लेविन. B3 जे आहे याला म्हटलं जातं नियासिन, किंवा निकोटिनामाइड असं सुद्धा म्हटलं जातं. निकोटिनामाइड. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B5 जो आहे याला म्हटलं जातं पेंटेथिनिक ऍसिड. पेंटेथिनिक ऍसिड. व्हिटॅमिन B6 याला म्हटलं जातं पायरिडॉक्झिन ऍसिड. B9, व्हिटॅमिन B9 याला म्हटलं जातं फॉलिक ऍसिड. व्हिटॅमिन B12 जे आहे याला म्हटलं जातं एक मिनिट, हा बरोबर आहे, सायनोकोबाल्मिन. व्हिटॅमिन C जे आहे याला म्हटलं जातं ॲस्कॉर्बिक ऍसिड.
एस्कॉर्बिक ऍसिड. एस्कॉर्बिक ऍसिड. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी, याला कॅल्सिफेरॉल म्हटलं जातं. कॅल्सिफेरॉल व्हिटॅमिन डी ला. व्हिटॅमिन ई जे आहे याला टेकोफेरॉल म्हटलं जातं. टेकोफेरॉल. टेकोफेरॉल. आणि व्हिटॅमिन के ला जे आहे याला म्हटलं जातं फायलोक्लोनिन. क्विनिन. फायलोक्विनिन. इथून एवढे हे वन लाइनर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 9 झालं, हे 10, हे 11 आणि हे 12 घ्या. ठीक आहे. काय विचारले तुम्हाला? विचारले व्हिटॅमिन बी12 काय सायमोकोबालमाइन. अच्छा, ऑप्शन क्रमांक 3 जे आहे बरोबर. समजतंय का रे? समजतंय का? चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. प्रांतिक राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रांतिक राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? सांगा. काही समित्या लिहून देतो आणि त्यांचे अध्यक्ष मला तुम्ही सांगा. जसे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानंतर संघ राज्य अधिकार समिती जी आहे, संघ राज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? सांगा कमेंट मध्ये, नंबर टाकून लगेच सांगायचं नाव, कारण हे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर संघ राज्य घटना समितीचे अध्यक्ष, संघ राज्य घटना समितीचे अध्यक्ष की झाले 3. प्रांतिक राज्य घटना समितीचे अध्यक्ष, प्रांतिक राज्य घटना समितीचे अध्यक्ष. त्याच्यानंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष, संविधान निर्मितीमधल्या ज्या समित्या होत्या त्यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष. त्याच्यानंतर सुकाणू समितीचे अध्यक्ष, सुकाणू समिती. त्याच्यानंतर शेवटची कामकाज प्रक्रिया व नियमन समितीचे अध्यक्ष, कामकाज प्रक्रिया व नियमन समिती जी आहे याचे अध्यक्ष. हा, लक्ष द्या. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. त्याच्यानंतर संघ राज्य अधिकार समितीचे जे अध्यक्ष होते हे होते जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. संघ राज्य घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा तेच होते, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रांतिक राज्यघटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. सरदार पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर इथे कामकाज प्रक्रिया नियमन समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणखी एका समितीचे अध्यक्ष होते, राष्ट्रीय ध्वज समिती जी आहे याचे अध्यक्ष सुद्धा, राष्ट्रीय ध्वज समिती याचे अध्यक्ष सुद्धा कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो, ही एक समिती जी आहे कोणती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, याच्या 2 उपसमित्या होत्या. एक मूलभूत हक्क उपसमिती, परीक्षेला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ही मुख्य समिती. एक मूलभूत हक्क उपसमिती आणि दुसरी होती याच मूलभूत हक्काची, ते म्हणजे अल्पसंख्याक उपसमिती. म्हणजे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक 2 शब्द आहेत, तशी अल्पसंख्याक उपसमिती सुद्धा होती. अल्पसंख्याक उपसमिती.
याचे अध्यक्ष सुद्धा विचारलेले आहेत. मित्रांनो, मूलभूत हक्क उपसमिती जी आहे याचे अध्यक्ष तुम्हाला जर विचारले तर ते होते जे.बी. कृपलानी. जे.बी. कृपलानी ही मुख्य समिती बरं का, ज्याचे अध्यक्ष कोण? सरदार पटेल. याच्या दोन उपसमित्या, एक होती मूलभूत हक्क उपसमिती आणि दुसरं अल्पसंख्याक उपसमिती. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे एच.सी. मुखर्जी. एच.सी. मुखर्जी. मग या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले? प्रांतिक राज्यघटना समिती, प्रांतिक राज्यघटना, सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे 2, इथं तुमचं उत्तर बरोबर आहे. क्लिअर? हा, याच्या उपसमित्या आहेत या. म्हणजे आणखी भरपूर समित्या आहेत, आपण महत्वाच्या समित्या घेतल्या. घ्या पुढचा प्रश्न. अज्ञातवासी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? अज्ञातवासी या नावाने कोण कविता किंवा लिखाण करत असे? अज्ञातवासी. चलो, बरेच जण उत्तर बरोबर देत आहेत. बघा, माझ्याकडे काही एक स्लाइड आहे ज्याच्यावर नाव आणि टोपण नावाच्या संदर्भामध्ये कोणते कवी कोणत्या नावानं कविता करत यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपण एकदा रिवाइज करूया. जसं ग्रेस, बघा इथे दिसत असेल, ग्रेस या नावाने माणिक शंकर गोडघाटे ओळखले जायचे. रेवंड टिळक या नावाने नारायण वामन टिळक ओळखले जायचे. कृष्ण कुमार या नावाने, टोपण नाव या नावाने ते कविता करत असत. सेतू माधवराव पगडे ओळखले जायचे. दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत नावाने लिखाण करत. कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. रघुनाथ पंडित रघुनाथ चंदावरकर. छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे. अज्ञातवासी आहे इथं, अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर या नावाने ती लिखाण करायची. त्याच्यानंतर पुढे माधव जुलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन नावाने लिखाण करायचे. शंकर काशीनाथ गर्गे हे दिवाकर या नावाने लिखाण करायचे. लोकहितवादी या नावाने ओळखले जायचे गोपाळ हरी देशमुख. बी या नावाने ओळखले जायचे नारायण मुरलीधर गुप्ते. दत्त या नावाने ओळखले जायचे दत्तात्रय कोंडू घाटे. रामदास या नावाने ओळखले जायचे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजे समर्थ रामदास. मोरोपंत नावाने ओळखले जायचे मोरोपंत रामचंद्र पराडकर. गोविंदाग्रज किंवा बाळकराम म्हणून ओळखले जायचे राम गणेश गडकरी. कुसुमाग्रज ओळखले जायचे विष्णू वामन शिरवाडकर. या वर्षीचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, इंद्रजित भालेराव यांना जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर पी सावळाराम म्हणून ओळखले जायचे निवृत्ती रामजी पाटील. आरती प्रभू या नावाने कविता करायचे, आपले ओळखले जायचे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. अनिल या नावाने ओळखले जायचे आत्माराम रावजी देशपांडे. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे विष्णू शास्त्री चिपळूणकर. विनायक नावाने ओळखले जायचे विनायक जनार्दन करंदीकर. माधवानुज म्हणून ओळखले जायचे काशीनाथ हरी मोदक. केशव कुमार म्हणून ओळखले जायचे प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे के आत्रे आपण ज्याला म्हणतो. मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. शाहिरांचा शाहीर म्हटलं जातं शाहीर राम जोशी यांना. राजकीय कादंबरीकार म्हणून ओळखलं जातं ग.त्र. माडखोलकर. त्याच्यानंतर मुलाफुलाचे कवी म्हणून न. वा. केळकर. साहित्य सम्राट म्हणून ओळखले जायचे ना. ची. केळकर. महाराष्ट्र कवी म्हणून लिखाण करायचे यशवंत दिनकर पेंढारकर. रानकवी म्हणून ओळखले जायचे ना. धो. महानोर. पहिली दलित संत कवयित्री म्हणून ओळखले जायचे संत सोयराबाई. एवढीच एक शेवटची स्लाइड आहे. प्रश्न झाकून गेला तरी हरकत नाही, पण याच्यामध्ये मेन आहे. त्याच्यानंतर केशवसूत किंवा आधुनिक मराठी काव्याचे किंवा कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले केशवसूत या नावाने ओळखले जायचे. त्याच्यानंतर विदा करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर या नावाने विंदा करंदीकर ओळखले जायचे. बालकवी या नावाने त्र्यंबक बापूजी डोंबरे ओळखले जायचे. केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे. गोविंदाग्रज कुसुमा मला वाटतं हे झालं. अनिल मराठी भाषेचे शिवाजी. हा कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. पी सावळाराम निवृत्ती रामजी पाटील. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर. अनिल या नावाने लिखाण करायचे आत्माराम रावजी देशपांडे. मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर. विनायक विनायक जनार्दन करंदीकर. माधवानुज काशीनाथ हरी मोदक. आणि केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे. अरे प्रल्हाद केशव आत्रे किती वेळा आले. ठीक आहे चलो काय हरकत नाही. ऑप्शन तुम्हाला मिळालं, त्याचं उत्तरही तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं. क्लिअर. चलो घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली. बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली. चला बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे आहे आहे. उत्तर आहे नारायण शंकर सेठ. नारायण शंकर सेठ. दोन प्रश्न याच्यामध्ये नेहमी विचारले जातात. एक बॉम्बे असोसिएशनची स्थापना विचारली जाते आणि दुसरं विचारलं जातं त्याचे पहिले सरचिटणीस कोण होते. बॉम्बे असोसिएशन तर पहिले सरचिटणीस होते भाऊ. इथं बरेच जण यालाच राईट म्हणते भाऊदाजी लाड. पुढे नंतर चर्चा करूया. पहिल्यांदा आपण चर्चा करूया जगन्नाथ शंकर सेठ उर्फ नानासाहेब शंकर सेठ. इथं लिहितोय मी जगन्नाथ शंकर सेठ. जगन्नाथ त्यांना नानासाहेब शंकर सेठ असतो. शंकर सेठ. ठीक आहे चल आता त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करूया. मित्रांनो त्यांचं कार्य या कार्याची या ठिकाणी आपल्याला कार्याबद्दल परीक्षाभिमुख जे आहे ते या ठिकाणी घ्यायचे. मित्रांनो ते जवाहिऱ्यांचे व्यापारी होते. जवाहिऱ्यांचे व्यापारी. मित्रांनो हे इंग्रजांना सुद्धा कर्ज द्यायचे. विचार करा किती श्रीमंत माणूस असेल तेव्हा तो. इंग्रजांना सुद्धा कर्ज द्यायचा. त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हटलं जातं. मुंबईचे शिल्पकार. पुढे मित्रांनो 1835 ला त्यांचं कार्य पाहूया. त्यांना जस्टिस ऑफ द पीस या नाव सन्मानाने ब्रिटिशांनी नवाजलं. जस्टिस ऑफ द पीस. जस्टिस ऑफ द पीस सन्मान मिळाला ब्रिटिशांकडून. त्याच्यानंतर मित्रांनो 1822 ला त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना केली. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही स्थापन केली. त्याच्यानंतर मित्रांनो 1824 ला त्यांनी याच्या अंतर्गत एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं. एल्फिन्स्टन कॉलेज. नाही अगोदर हायस्कूल होती. एल्फिन्स्टन हायस्कूल सुरू केली आणि त्याच्यानंतर 10 वर्षानंतर याचं रूपांतर कॉलेजमध्ये झालं म्हणजे 1834 एल्फिन्स्टन कॉलेज. त्याच्यानंतर मित्रांनो 1852 ला त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन स्थापन केलं. अध्यक्ष स्वतः होते. अध्यक्ष स्वतः होते आणि सरचिटणीस मी आता म्हटलं भाऊदाजी लाड. सरचिटणीस याचे होते
भाऊ दाजी लाड. ठीक आहे. मुंबईचा जो पहिला रेल्वेचा प्रवास झाला होता रेल्वे गाडीनं, राईट, रेल्वे गाडीनं पहिला प्रवास जो आहे हा त्यांनीच केला, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा यांचा समावेश होता. क्लिअर? समजते सगळ्यांना? चला, तर मित्रांनो आता या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. राहिलेला भाग पुन्हा 2 दिवसानंतर आपण भेटणार आहोत. तर राहिलेला भाग आपण त्याच्यामध्ये कंप्लीट करूया, कव्हर करूया. मला सांगा, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? इथपर्यंत अडचण आहे? चल, जर लेक्चर आवडलं असेल तर जाताना लाईक करा, आणि जर पहिल्यांदा इथं आलेला असाल द सिलेक्शन क्लबला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.